श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर BA भाग 3 सत्र 6 विषय मराठी च्या अभ्यासवर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण साहित्यरंग भाग 3 या नागपूर विद्यापीठाने अभ्यासासाठी नेमलेल्या पुस्तकातील तिसरी कविता अभ्यासाला घेत आहे. कवितेचं शीर्षक आहे घनतमी शुक्रबग राज्य करी. कवी आहे भास्कर रामचंद्र तांबे. याआधी आपण कवितेला सुरुवात केली होती आणि त्यात कवितेचं ध्रुवपद अभ्यासाला घेतलेलं होतं. आजच्या या भागामध्ये आपण कवितेचं पहिलं आणि दुसरं कडवं अभ्यासाला घेत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या कडव्यामध्ये कवी काय म्हणतात? ये बाहेरी अंडे फोडणी शुद्ध मोकळ्या वातावरणी, का गुदमरशी आतच कुडुनी रे मार भरारी जरावरी. प्रसवे अवस सुवर्णा अरुणा, उषा प्रसवते अनंत किरणा, पहा कशी ही वाहे करुणा, का बागुल तू रचितोस घरी. या कवितेमध्ये कवीनं माणसाला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा बोध केलेला आहे, निराशेतून आशेकडे जाण्याचा आणि वाईटातून चांगल्याकडे जाण्याचा विचार या कवितेमध्ये कवीनं मांडलेला दिसतो. माणसाच्या जीवनामध्ये अनेक चांगले वाईट प्रसंग येत असतात आणि अशा वेळेला स्वाभाविक माणूस कधीकधी निराशेच्या आहारी जातो आणि या निराश झालेल्या माणसाच्या मनाला जे औदासिन्य येते, जी चिंता ग्रासते, ते औदासिन्य, निराशा, चिंता या सर्वातून बाहेर पडण्याचा विचार कवीनं या कवितेमध्ये मांडलेला आहे. कवितेच्या पहिल्याच कडव्यामध्ये म्हणतात, ये बाहेरी अंडे फोडुनी शुद्ध मोकळ्या वातावरणी. तू आपल्या भोवती जो निराशेचा कोश तयार केलेला आहे, चिंतेचं आवरण तयार केलेलं आहे, तमाचा अंधार जो तुने पांघरलेला आहे, तो फोडून तुला बाहेर यायचं आहे आणि हे काम तुला स्वतःच करायचं आहे. ये बाहेरी अंडे फोडुनी शुद्ध मोकळ्या वातावरणी. एकदा का हे आवरण तुनं फोडलं की तू बाहेरच्या शुद्ध वातावरणाशी जोडला जाशील. बाहेरचं वातावरण आधी शुद्ध आहे. तू केवळ आणि केवळ स्वतःपुरती तसं वातावरण तयार करून ठेवलेलं आहे. ये बाहेरी अंडे फोडणी शुद्ध मोकळ्या वातावरणी, का गुदमरशी आतच कुडुनी रे मार भरारी जरावरी. त्या आपल्याच कोशामध्ये, आपल्याच निर्माण केलेल्या जगामध्ये तू कुढत आहे, त्यातच तू गुंतलेला आहे. या कुडलेल्या वातावरणातून तुला बाहेर पडायचं आहे, निराशेतून बाहेर पडायचं आहे, अंधारातून बाहेर पडायचं आहे, तमातून बाहेर पडायचं आहे, असं कवी पहिल्याच कडव्यामध्ये म्हणतात. रे मार भरारी जरावरी. आता तुला भरारी मारायचं आहे आणि वर यायचं आहे, खालून वर यायचं आहे, अंधारातून प्रकाशाकडे जायचं आहे, वाईटातून चांगल्याकडे जायचं आहे आणि हे करणं सर्वस्वी तुझ्यावरच अवलंबून आहे, असं कवी म्हणतात. दुसऱ्या कडव्यामध्ये ते म्हणतात, प्रसवे अवस सुवर्णा अरुणा. अमावस्येचा काळाशार अंधार जरी असला तरी काही काळानंतर ते अमावस्येचं वातावरण, अमावस्येचा काळा अंधार नाहीसा होतो आणि पौर्णिमेचा चंद्र बाहेर पडतोच. त्याप्रमाणे माणसाच्या जीवनामध्ये निराशा असली, दुःख असलं, वाईटपण असलं तरी ही निराशा, दुःख, वाईटपण काही काळानंतर नाहीसं होणार असतेच. प्रसवे अवस सुवर्णा अरुणा, उषा प्रसवते अनंत किरणा. सकाळच्या वेळेला उषा प्रसवते अनंत किरणा. उषा म्हणजे
सकाळ. या प्रत्येक सकाळी अनंत किरणांनी सूर्य जगाला प्रकाश देतो, परंतु त्याच्या आधीची अवस्था ही अंधाराची असते. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा हा प्रवास असतो. त्यामुळे माणसाने जीवनामध्ये दुःख, निराशा, औदासिन्य जरी आलं तर त्यामध्ये अडकून राहू नये, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यानं स्वतःच तयार करायला पाहिजे, असं कवी इथे म्हणतात. पहा कशी ही वाहे करुणा, का बागुल तू रचितोस घरी. ही करुणा सर्वत्र वाहत आहे. कोणची करुणा सर्वत्र वाहत आहे? तर सकाळ झाली की सूर्यप्रकाश होतो, अमावास्येनंतर पौर्णिमासुद्धा येते, बाहेरचं वातावरण शुद्धच आहे. अशा वेळेला ही करुणा वाहत असताना, म्हणजे आजूबाजूच्या वातावरणामध्ये सर्व सकारात्मकता असताना तू नकारात्मकतेला मिठी मारून बसू नकोस. तू अंधारात राहू नकोस, तर तू प्रकाशाकडे वाटचाल कर. तू वाईटात गुंतू नकोस, तर तू चांगल्याकडे चालत जा, असं कवीने इथे म्हटलेलं दिसते. थोडक्यात काय तर कवींनी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं देऊन आणि विशेषतः ती निसर्गातली उदाहरणं देऊन माणसाला अधिक कार्यप्रवण करण्याचा उपदेश इथे केलेला दिसतो. आजच्या भागामध्ये एवढंच. पुढच्या भागामध्ये आपण उर्वरित कविता बघणार आहे. धन्यवाद.